नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या सुजाण आणि लाडक्या रसिक प्रेक्षकांनो, ज्योतिष केंद्र या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर मी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आणि प्रेमाने स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही, तर येत्या 2 दिवसांत तुमच्या आयुष्याला कोणती कलाटणी मिळणार आहे याचा एक अत्यंत गूढ आणि तितकाच सत्य वेध आहे. जर तुमची राशी कुंभ असेल तर माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. पुढचे काही मिनिटे तुमच्या आयुष्यातील अनेक अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देऊन जाणार आहेत. तुमच्या आयुष्यात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू असेल, मानसिक तणावाने तुम्हाला घेरले असेल किंवा भविष्याची चिंता सतावत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण यामध्ये तुमच्या प्रत्येक समस्येचे अचूक ज्योतिषीय विश्लेषण दडलेले आहे. ज्यांच्या मनात शनिदेवाविषयी अथांग श्रद्धा आहे, ज्यांना आपल्या कर्मावर आणि ईश्वरी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे, त्यांनी आत्ताच या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमध्ये ती ताकद आहे जी तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा संचार करू शकते. कुंभ राशी, आजचं भविष्य जाणून घेताना 25 मे आणि 26 मे या 2 दिवसांचे ग्रहमान तुमच्यासाठी नेमके काय संकेत घेऊन आले आहेत याचे रहस्य आपण उलगडणार आहोत. म्हणूनच एकही क्षण न गमावता हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा पंचांग आणि ज्योतिषीय गणिताकडे वळूया, कारण त्याशिवाय भविष्याचा अचूक अंदाज घेणं अशक्य आहे. 25 मे रोजी सोमवार असून ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी असणार आहे. या दिवशी चंद्राचे भ्रमण सिंह राशीतून निघून सकाळीच कन्या राशीत होणार आहे. म्हणजेच चंद्र तुमच्या राशीच्या 8व्या घरात प्रवेश करेल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या प्रभावासोबतच या दिवशी वज्र आणि सिद्धी नावाचे अत्यंत प्रभावी योग निर्माण होत आहेत आणि जोडीला रवी योगाचा शुभ संयोग सुद्धा असणार आहे. यानंतर 26 मेचा विचार केला तर हा मंगळवारचा दिवस आहे आणि या दिवशी शुक्ल पक्षाची एकादशी तिथी म्हणजेच स्मार्त एकादशी असणार आहे. ही एकादशी तिथी मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होऊन बुधवारी सकाळी 6:30 वाजेपर्यंत राहील. त्यामुळे सूर्योदयाच्या तिथीनुसार एकादशीचे व्रत आणि महत्त्व 25 आणि 26 मेच्या या कालखंडात अत्यंत तीव्रतेने जाणवेल. या दिवशी चंद्र कन्या राशीतच ठाण मांडून असेल आणि हस्त नक्षत्राच्या प्रभावामुळे पुन्हा एकदा सिद्धियोग आणि रवी योगाची निर्मिती होणार आहे. हा ग्रहांचा अद्भुत खेळ तुमच्या आयुष्यात कोणती मोठी खळबळ उडवून देणार आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरेल. म्हणूनच प्रत्येक ओळ नीट समजून घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, अष्टम भावातील चंद्राचे गोचर ज्योतिषशास्त्रात अत्यंत संवेदनशील मानले जाते, पण घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. हे 2 दिवस तुमच्या आरोग्यामध्ये एक अतिशय चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरणार आहेत. जर तुम्ही मागच्या अनेक दिवसांपासून एखाद्या जुनाट आजाराने त्रस्त असाल, शरीरात कमालीचा थकवा जाणवत असेल, तर या 2 दिवसांत तुम्हाला शारीरिकदृष्ट्या प्रचंड ऊर्जा आणि तंदुरुस्ती लाभणार आहे. तुमच्या मनातील मरगळ झटकून तुम्ही कमालीचे उत्साही व्हाल. मानसिक पातळीवर देखील तुम्ही स्वतःला खूप मजबूत अनुभवणार आहात. जर तुम्ही या काळात ध्यान, प्राणायाम किंवा योगासने यांसारख्या गोष्टींची मदत घेतली तर तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य एका वेगळ्याच उंचीवर पोहोचेल. हा काळ स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे निसर्गाने दिलेली ही संधी वाया घालवू नका. आता आपण बोलूया तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाबद्दल, कारण इथेच खरी गंमत दडलेली आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही ज्या अपेक्षा स्वतःकडून आणि आपल्या कामाकडून ठेवून होता, अगदी त्याच अपेक्षांच्या अनुरूप कामगिरी करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे आगामी काळात तुमच्या पदोन्नतीचे आणि प्रचंड धनलाभाचे मार्ग मोकळे होणार आहेत. परंतु या आनंदाच्या भरात एक गोष्ट कधीच विसरू नका, ती म्हणजे आपल्या कष्टाच्या पैशांची सुरक्षा. अष्टम भावात बसलेला चंद्र तुमच्या कुंडलीतील 2ऱ्या घराकडे म्हणजेच धन आणि कुटुंबाच्या स्थानाकडे पूर्ण दृष्टी टाकत आहे, जिथे स्वतः शनिदेव विराजमान आहेत. या घराला संचित धन म्हणजेच तुम्ही साठवलेली पुंजी म्हटले जाते. त्यामुळे या 2 दिवसांत तुमच्या पैशांच्या व्यवहारात प्रचंड सावधगिरी बाळगा. विशेषतः डिजिटल व्यवहार करताना, ऑनलाईन बँकिंग वापरताना किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करताना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकते. म्हणून कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवून आपले आर्थिक गुपिते किंवा पासवर्ड शेअर करू नका. व्यापाऱ्यांसाठी तर हे 2 दिवस म्हणजे जणू काही लॉटरी लागण्यासारखेच आहेत. जे लोक घाऊक म्हणजेच होलसेल व्यापार करतात किंवा जे किरकोळ विक्रेते आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर आणि प्रगतीचा ठरणार आहे. बाजारात अचानक तुमच्या मालाला मोठी मागणी येऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत होईल.
तुमच्या आजूबाजूला आणि व्यवसायाच्या पद्धतीमध्ये अनेक मोठे आणि सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळतील. काही गोष्टी तर इतक्या अद्भुत आणि अनपेक्षित पद्धतीने घडतील की ज्यावर तुमचा स्वतःचा देखील विश्वास बसणार नाही. तुमची बुद्धी आणि तुमचे कौशल्य पाहून तुमचे विरोधक देखील थक्क होतील. प्रेक्षक हो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक गुपिते किंवा अशा काही समस्या असतात ज्या आपण ना कोणाला सांगू शकत ना स्वतःहून सोडवू शकत. अशाच एका सुप्त आणि मानसिक वेदनेतून तुम्ही सध्या जात आहात. पण काळजी करू नका, आज एक अत्यंत महत्त्वाचा संकेत तुम्हाला मिळणार आहे. या 2 दिवसांत तुमच्या या अशा गुप्त आणि न सुटणाऱ्या समस्यांवर तुम्हाला अचानक एखादा मार्ग सापडेल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही संघर्षाच्या मैदानातून पळ काढणारे नाही आहात आणि तुमचा हाच संघर्ष आता व्यर्थ जाणार नाही. ज्या गोष्टीच्या आठवणी किंवा जी माणसे तुम्हाला आतून पोखरत होती, त्रास देत होती, त्यांना कायमचे मागे सोडून तुम्ही आयुष्याच्या एका नव्या आणि सुंदर प्रवासाला सुरुवात करणार आहात. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा असा काही विकास होईल की कठीण वाटणारे निर्णय देखील तुम्ही अगदी चुटकीसरशी घ्याल. आयुष्यात मिळालेल्या लहान मोठ्या यशाचे कौतुक जेव्हा जग करते तेव्हा मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. या 2 दिवसांत तुम्ही भूतकाळात केलेल्या एखाद्या चांगल्या कामासाठी तुमची समाजात किंवा कार्यालयात मोठी प्रशंसा होणार आहे. तुमची हीच कीर्ती पाहून तुमच्या हितशत्रूंच्या पोटात नक्कीच दुखू शकते. म्हणूनच आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच ऑफिसमध्ये कोणाशीही उघडपणे स्पर्धा किंवा वैर पत्करू नका. जर तुमच्या मनात प्रगतीची जिद्द असेल तर ती केवळ स्वतःपुरतीच मर्यादित ठेवा. इतरांसमोर तिचा उथळपणा करू नका. जर तुम्ही तुमची रणनीती उघड केली तर तुमच्यावर कोणीतरी खोटा आड किंवा इल्जाम लावण्याचा प्रयत्न करू शकतो, ज्याच्याशी तुमचा दूरपर्यंत काहीही संबंध नसेल. कॉम्पिटिशन नक्कीच ठेवा, पण ती शांत आणि गुप्त असावे, जेणेकरून शत्रूला तुमच्या पुढील पावलाचा सुगावाही लागणार नाही. जर आपण आर्थिक स्थितीचा विचार केला तर परिस्थिती सामान्यपेक्षा नक्कीच चांगली राहील. विशेषतः जे लोक मनोरंजन क्षेत्र, कला, चित्रपट, सोशल मीडिया किंवा मीडियाच्या क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ सोन्याचे दिवस घेऊन आला आहे. तुमचा एखादा रखडलेला मोठा प्रकल्प किंवा डील या काळात फायनल होईल आणि तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ मिळून देईल. करिअरच्या या सर्वोच्च यशाचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार राहिले पाहिजे. आता वळूया अत्यंत भावनिक आणि संवेदनशील विषयाकडे, तो म्हणजे आपली मुले. बऱ्याच दिवसांपासून मुलांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या अभ्यासाबद्दल किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल तुमच्या मनात जी अनामिक भीती आणि चिंता चालली होती ती आता पूर्णपणे दूर होणार आहे. तुमची मुले त्यांच्या क्षेत्रात इतकी उत्कृष्ट कामगिरी करतील की ते पाहून तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. पालक म्हणून आपण अनेकदा मुलांकडून आवाजवी अपेक्षा ठेवतो, पण लक्षात ठेवा, प्रत्येक फुलाचा फुलण्याचा काळ आणि सुगंध वेगळा असतो. मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. या 2 दिवसांत त्यांच्यामुळे तुमचा समाजात मानसन्मान वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. त्यामुळे नको ती चिंता करणे सोडून द्या, कारण वेळ सगळं काही ठीक करते, हा निसर्गाचा नियम आहे. या 2 दिवसांत तुम्ही तुमच्या रोजच्या चौकटीतून बाहेर पडून काही अशा वजनदार आणि उच्चपदस्थ व्यक्तींना भेटणार आहात ज्यांच्या ओळखीचा फायदा तुम्हाला भविष्यात मोठ्या प्रमाणात होईल. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर घरात अत्यंत आनंदाचे, समाधानाचे आणि खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळेल. कुटुंबातील सदस्यांमधील जुने मतभेद मिटतील आणि प्रेमाची भावना वाढीस लागेल. तुमचे वैवाहिक आणि प्रेम जीवन तर या काळात अधिकच रोमॅन्टिक आणि घट्ट होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरेल. कामाच्या व्यापातून वेळ काढून तुम्ही जोडीदारासोबत शॉपिंगला जाऊ शकता. मग ती घरगुती किराणा सामानाची का असेना, पण त्यानिमित्ताने तुम्हाला एकमेकांसोबत एकांतात संवाद साधण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची सुंदर संधी मिळेल. जे तरुण लग्नबंधनात अडकण्यास उत्सुक आहेत आणि स्वतःच्या आवडीच्या व्यक्तीशी विवाह करू इच्छितात त्यांना या 2 दिवसांत कुटुंबाकडून एक सुखद धक्का बसू शकतो. तुमच्या प्रेम विवाहाला घरच्यांकडून संमती मिळण्याचे प्रबळ योग आहेत, ज्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. ही हैराण करणारी पण मनाला अत्यंत दिलासा देणारी बातमी तुमच्या भविष्यातील चिंता कायमची मिटून टाकेल. विशेषतः ज्यांच्यासाठी घरच्यांनी स्थळ शोधले आहे त्यांचा विवाह जुळण्याचे संकेत आहेत. घरच्यांचा तो योग्य निर्णय पाहून तुम्ही अत्यंत सुखावणार आहात आणि लवकरच घरात सनई चौघडे मासणार आहेत. त्यामुळे लग्नाच्या खरेदीच्या आणि तयारीच्या मागे लागण्यास आता काहीच हरकत नाही. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि भाग्याचा आहे. पण ग्रहांची शुभता अधिक वाढवण्यासाठी आणि चंद्राचे अष्टम भावातील दोष दूर करण्यासाठी एक अत्यंत सोपा, शास्त्रोक्त आणि प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. चंद्र बुध ग्रहाचा कन्या राशीत असल्याने तुम्ही या 2 दिवसांत तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये नेहमी एक हिरव्या रंगाचा रुमाल ठेवावा किंवा जर शक्य असेल तर फिकट हिरव्या रंगाचे म्हणजेच लाईट ग्रीन रंगाचे वस्त्र परिधान करावे. हा छोटासा उपाय तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तुमच्या कामात यश मिळवून देईल. हा व्हिडिओ हे सुंदर राशी भविष्य आणि ही मोलाची माहिती जर तुम्हाला मनापासून आवडली असेल, तुमच्या परिस्थितीशी सुसंगत वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या जवळच्या कुंभ राशीच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत आवर्जून शेअर करा आणि आपल्या ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहून देवाचे आशीर्वाद नक्की घ्या.
शनिदेवाच्या कृपेने तुमचे आगामी दिवस अत्यंत सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जाऊत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.